स्टँड माउंट केलेला आहे. इथे आतमध्ये माईक पण आहे. 1325 किलोमीटरवर आपली ट्रिप आहे. अजून उजाडलेलं नाहीये, थोडा उशीर झालेला आहे. आता पुढं धुकं पडलेलं आहे. आता आपण लालपरीला ओव्हरटेक करूया. आकाशला मजा आली. हाफ फ्राय घाट सेक्शन चालू होणार आहे. तर आता 5व्या गिअरवरती घाट कव्हर करते. मला गिअर शिफ्ट करायची गरजच लागत नाही. आणि मी चाललेलो आहे गावाला, म्हणजेच माझ्या सासरवाडीला, मंडणगड तामाणे, फॅमिलीला घेऊन, वाईफ आणि मुलाला. बट आजच्या ब्लॉगचं स्पेशालिटी ही आहे की मी आज फर्स्ट टाईम बाईकने चाललो आहे त्यांना घेऊन. लांबचा प्रवास आहे. आपली जी नवीन बाईक आहे मेटेओर स्टेलर रॉयल एनफील्ड, तिने चाललेलो आहे. आणि फर्स्ट टाईम मी मोटो ब्लॉगिंग पण करणार आहे. आपला सेटअप रेडी आहे, मोबाईलनेच शूट करणार आहे. हेल्मेटला स्टँड माउंट केलेला आहे. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5:45. तर आता पटापट निघायचं आहे. तर रस्त्यात खूप मजा येणार आहे. मुंबई गोवा हायवेवरनं आपला प्रवास होणार आहे. तर असं स्टँड माउंट केलेलं आहे. इथे आतमध्ये माईक पण आहे. हे एक्स्ट्रा कुशन घेतली आहे, सीट घेतली आहे बसायला, म्हणजे मुलाला आणि वाईफला. लॉंग जर्नी आहे त्यामुळे बघूया त्याचा यूज होतोय का. आणि 2 बॅगा आहेत, एक मी घेईन शोल्डरवर आणि एक वाईफकडे असेल, आणि एक हँडबॅग आहे. तर असा काही आपला सेटअप आहे. तर बघूया, माझा पहिलाच एक्सपिरियन्स असणार. सकाळचे 6 वाजलेले आहेत. निघायचं होतं 5:30ला, बट आता रेडी झालेलो आहे. इथे मुलगा पण आहे, फुल स्वेटर वगैरे, त्याने हँड ग्लोव्ज वगैरे घातलेले आहेत. तर सॉक्स वगैरे. इथे वाईफने पण पूर्ण कवर केले, मी पण पूर्ण कवर केलं. आणि बघताय अजून उजाडलेलं नाहीये, थोडा उशीर झालेला आहे. 6:15 वाजलेले आहेत. तर आपल्या फर्स्ट मोटो ब्लॉगला स्टार्ट होत आहे. सामान पण मॅनेज केलंय. बॉक्स नाही आपल्याकडे, टॉपअप बॉक्स किंवा नॉर्मल बॅग. तर बघूया आता कसा प्रवास होतोय. थोडेसे चॅलेंजेस आहेत, बट मजा येणार आहे. तर चला आता आपण स्टार्ट करूया, गाडी चालू करूया, डोंबिवलीतनं बाहेर पडूया. सकाळचे वाजलेले आहेत 6:45. उशीर झालाय सगळं निघेस्तवर, बट ठीक आहे. चला, आपल्याला फायनल डेस्टिनेशनला पोचायचंय. फर्स्ट टाइम चाललोय बाईकवरनं. थोड्याच वेळात आपण आता कळंबोलीला पोचू. पण आता तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं पडलेलं आहे. बट हे जास्त करून सगळं प्रदूषणाचं धुकं आहे. पण वातावरण एकदम थंड आहे, टेम्परेचर एकदम डाऊन आहे. आणि बाईक चालवायला तर मजाच येते. मागे मुलाला पण थंडी असते. बट आम्ही पूर्ण प्रॉपर त्याला स्वेटर, हुडी घातलेली, त्याच्यानंतर डोक्यावरती मंकी कॅप आहे, नाकावरती मास्क आहे, 5 स्पोर्ट शूज घातलेत, सॉक्स घातलेत, हातामध्ये हँड ग्लोव्ज आहेत. आणि मी पण आणि वाईफने पण, म्हणजे आम्ही पूर्ण कव्हर केलंय स्वतःला. त्यामुळे एवढं काही जाणवत नाहीये. बट मस्त थंड वातावरण आहे, बाईक चालवायला मजा येते. तर आपण आता तरी सध्या एक 40-50चा ॲव्हरेज स्पीड मेंटेन केलाय. बघू पुढे आपण प्रॉपर मुंबई गोवा नॅशनल हायवेला लागू तेव्हा जरा आपण 80-90 असं क्रूज करू जरा बाईकला. तर आपला हा पहिला माझा मोटो ब्लॉग आहे, पहिलाच एकदम. तर बघूया कसा एक्सपिरियन्स आहे. तर चला, समोर मस्त सूर्यदेवता आहे. वाव, मस्त. आता त्या सूर्याच्या किरणांची थोडीशी ऊब मिळते. थंडी आहे, मस्तच मजबूत थंडी आहे. बट आता थोडस रिलीफ वाटते सूर्यकिरणांमुळे. वा वा वा, व्हॉट अ लुक. आता आपल्याला कोकण बोलवत आहे. आणि आपण जास्त स्पीड नाही मेंटेन केलाय, 50-60, कारण मुलाला पण मागे गार वाटते. त्यामुळे मी जास्त गाडी पळत नाहीये.
Akash, look at the sun. Akash, sun. Wow. आणि खालती आहे पनवेल डेपो, म्हणजे आपण पास केलेला आहे. पनवेल शहरावरून आपण चाललेलो आहे बायपासने. पनवेल सिटी क्रॉस करत आहोत ही. पळसपे फाट्यावर आलेलो आहोत आपण आणि प्रॉपर मुंबई गोवा नॅशनल हायवेला टच झालेलो आहोत आपण. प्रॉपर आता आपला गावचा प्रवास चालू झालेला आहे मुंबई गोवा नॅशनल हायवेवरून NH66. ओ भाई साहब, क्या ठंडी है भाई साहब. आणि समोर आपला लालपरी आहे. आता आपण लालपरीला ओव्हरटेक करूया. तर थोडस वॉशरूम ब्रेक घेऊ आणि बघू इथे एखादा चहा घेऊ. तर हे आपण पहिल्यांदा पण एकदा थांबलेलो गोल्डन AC नॉन AC फॅमिली रेस्टॉरंट. ह्याच्या पुढे पण एक आहे वाटतं आय थिंक. तिथे वॉशरूमची व्यवस्था चांगली आहे बट फूड कसं मिळतं ते डाऊटफुल आहे. इकडे हॉल्ट घ्यायचा आहे हा. तर चला आपण इथे वेलकम रेस्टॉरंट हा. इथे वॉशरूमची व्यवस्था आहे. तर चला इथे आपण जरा ब्रेक घेऊया. चला आकाशला मजा आली. आकाशला मजा आली. येस येस मजा येते त्याला. थंडी पण आहे. हो थंडी थंडी. थांब 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 काढू नको. वेट पहिले बसूया आणि मग काढूया. ये सिट हिअर. सिट डाऊन. थांब 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 बॅडी काढतो. वेट वेट. लुक ॲट मी लुक ॲट मी. वेट करायचा. कर्नाळा अभयारण्य क्रॉस केलं आहे आणि आता आपण टुवर्ड्स पेणच्या जवळ आलेलो आहोत. तर हायवेवरती एक रेस्टॉरंट आहे वेलकम रेस्टॉरंट. तर ॲक्च्युली तिकडे वॉशरूमची व्यवस्था वगैरे चांगली आहे त्यामुळे इथे हॉल्ट घेतला आहे. कारण एवढ्या लवकर घ्यायचा नव्हता बट आता इथे आपण थोडंसं काहीतरी ब्रेकफास्ट करून घेऊ. हॉल्ट घेतलाच आहे. का आपली ऑर्डर आलेली आहे. एक प्लेन डोसा, 2 प्लेट मेदूवडा सांगतात. चला आता फटाफट खाऊन घेऊ. एक प्लेट बॉईल अंडा आणि एक हाफ फ्राय पण मागवलेलं पलटी. तर बघू आता ते पण पटकन खाऊन घेऊयात आणि प्रोटीनची पण घेऊ. हाफ फ्राय आणि बॉईल. चला ते पण आता खाऊन घेऊ. मस्त एनर्जी येईल आणि थंडी पण गायब होईल. बघूया ना. मोबाईल सगळं घेतलंय ना. मोबाईल वगैरे घेतलंय ना. हा चल. तर चला आपण आता निघत आहोत. ब्रेकफास्ट केलेला आहे. वाजलेले आहेत 9:15. ऊन पण आलेलं आहे त्यामुळे आता टेम्परेचर थोडं बरोबर झालेलं आहे. म्हणजे सकाळी एकदम चिल्ड होतं
आता टेम्परेचर एकदम डिसेंट आहे, थंड आहे अजून, बट कोवळं ऊन अंगावर आहे त्यामुळे एवढं काही जाणवत नाहीये. तर इट्स नाव टू रन द बाईक. जवळपास आलेलो आहोत. आता या ब्रिजवरनं लेफ्ट घेतला तर आपण जातो टुवर्ड्स अलिबाग. समोर दिसतंय साईन बोर्ड लावलेला आहे, डाव्या हाताला खाली पडलं की अलिबाग, वडखळ नाका. आपण चाललेलो आहोत सरळ. मुंबई गोवा नॅशनल हायवेवर इंदापूर आता इथून एक 10 मिनिटावर असेल, 15 मिनिटावर. हे जिंदाल कंपनी आहे, तिकडे आलेलो आहे. वाकड नाका क्रॉस केलाय. आता थोडा स्ट्रेचिंग ब्रेक घेतलाय. आता पुढे प्रवासाला कंटिन्यू करू. कोलाडला पोहोचलेलो आहोत आणि वरती आहे कोकण रेल्वेचा ब्रिज. आणि आपण एक 11:15 कोलाडला पोहोचलेलो आहोत. आता इथून पुढे एक 10-15 मिनिटावर लगेच इंदापूर आणि तिकडनं एक 10-15 मिनिटावर लगेच माणगाव, की आपला गावचा रस्ता चालू होईल मंडणगड तामाणेला जायचा वाया आंबेत मार्गे. तर हे कोलाड सिटी. आता टेम्परेचर हळूहळू वाढायला लागले. गरम नाही होते अजून, बट जाणवते. गाडी स्लो डाऊन झाली तर टेम्परेचर जाणवते. आता थंड नाही वाटत आहे. गाडी आपली 70च्या स्पीडला चाललेली आहे आणि आपण आता इंदापूरच्या जवळ आलेलो आहोत. ही आहे थंडीमध्ये राईड करण्याची मजा. म्हणजे लिटरली 11:15 वाजलेले आहेत, बट अजिबात ऊन जाणवत नाही. मस्त गार अजून पण, म्हणजे समोरनं जी हवा येते, वारा येतोय बाईकवर, तो अजून पण गार आहे, गरम नाही होते. हेच आपल्याला पॉसिबल नाही पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात, पण प्रत्येक सीझनची एक वेगवेगळी मजा असते प्रवास करण्याची, स्पेशली कोकणामध्ये. तर आता थंडी चालू आहे, तर आपण थंडीचा प्रवास एन्जॉय करायचा आहे. आणि अजून 2 महिन्यानंतर आपण म्हणू काय गरम होतंय यार, काय गरम होतंय, मग तेव्हा म्हणू थंडी मस्त, थंडी मस्त. आणि जर आता आपण थंडी असताना त्याची मजा घेतली नाही तर मग काय, मग उन्हाळा आला की परत म्हणू उन्हाळा नको. त्यामुळे जो सीझन आहे प्रेझेंट मध्ये त्याची त्या प्रकारे मजा घ्यायची, आपला कम्फर्ट बघून. चला जरा इंदापूरचं डेपो बघून घेऊया. कोल्हापूर ती गेली, दापोली गेली वाटतं. इंदापूरचा डेपो. चला पुढे जाऊ. आता मस्त माणगाव क्रॉस केलेला आहे ऑलरेडी. माणगावला खूप ट्रॅफिक होती आणि मोबाईल पण थोडा गरम झालेला आणि बॅटरी पण थोडी डाऊन झालेली, त्यामुळे तो थोडा स्विच ऑफ करून ठेवलेला. त्याच्यानंतर माणगावला USB चार्जिंगची एक वायर घेतली, दोन्ही साईडला C टाईपवाली.
हे मोबाईल आपण रनिंगमध्ये असताना आपण बाईकवर चार्ज करू शकतो. रॉयल एनफिल्डला ते दिलेलं आहे. तर थोडा वेळ मोबाईल स्विच ऑफ ठेवून चार्ज केला आणि आता आपण माणगाव क्रॉस करून मोरब्याच्या इथून आतमध्ये लेफ्ट घेतलेला आहे टुवर्ड्स आंबेत जायला. आणि आत्ता घाट सेक्शन थोड्याच वेळात चालू होईल आणि आंबेत एक अर्ध्या तासात आपण आंबेतला पोचू, आंबेतच्या खाडीवर. मस्तच आपला प्रवास चालू आहे रोडवरनं. हा नागमोडी वळणाचा डोंगरातून जाणारा डांबरी रस्ता, 0 व्हायब्रेशन, सिमेंट रस्त्यापेक्षा A1 रस्ता. मंडणगड अजून 1 तासावर आहे. तर आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे या टर्नवरनं. लेफ्ट आंबेत, सरळ म्हसळा, हरिहरेश्वर. तर चला आपण टर्न घेतलेला आहे. का जायचं हरिहरेश्वर? समोरनं लाल पांढरी परी येते, लाल परी. तर मित्रांनो, आता आपलं घाट सेक्शन चालू होणार आहे. तर आता सेल्फी स्टिक काढलेली आहे बाहेर. तर आता बघूया सेल्फी स्टिकने कसं येतं शूट. तर आता थोडा वेळ वाईफ धरेल, घाट सेक्शन चालू होणार आहे. तर आता बघूया, तुम्हाला जरा सेल्फी व्ह्यू आणि मागे घाटाचा व्ह्यू दिसेल. धर. आता थोड्याच वेळात आंबेचा पूल येईल. आपण आपल्या गावाच्या जवळपास आलेलो आहे. थोड्याच वेळात आंबेची खाडी क्रॉस केली की आपण तालुका रत्नागिरीमध्ये एंटर होतो. पुलावर आलेलो आहोत आपण. निळशार पाणी. आणि ह्या बाजूला गेलो की आपण रत्नागिरी जिल्ह्यात एंटर करतो. हॅलो आकाश. आकाश इकडे बघ, मोबाईल. मंडणगडला पोचणार आहोत एक हाफ ॲन आवरमध्ये. हॉटेल स्पाइस गार्डन म्हणून एक हॉटेल आहे, मस्त झाडाच्या खाली. हा त्यांचा मेनू आहे.
आता घरी जाऊन तर जेवायचं. सोलकढी घेतली आणि हा एक पाहुणे आला. आरामात लागेल लागेल. तर हा एक पाहुणा आला आणि ते सोलकढी मागवली मस्त थंड आणि 2 वडापाव आणि 1 ऑमलेट पाव मागवले. चला. ॲक्च्युली आकाश वैतागला. बराच वेळ तो गाडीवर बसलेला, त्याला ब्रेक हवा होता आणि त्याला तहान पण लागलेली आणि मे बी त्याला थोडीशी भूक पण लागली आणि बाईकवर बसून मेन म्हणजे तो कंटाळलेला. तर म्हणालो आता कुठे रस्त्यावर उभं राहण्यापेक्षा एक छोटासा स्नॅक्स ब्रेकच घेऊ परत, कारण घरी जाऊन जेवायचं. गावाला जेवण बनवलं असेल काकीने. तर आता परत एक सोलकढी घेतली, त्याच्यासाठी एक नॉर्मल वडापाव घेतला आहे. थोडा वेळ आता 10-15 मिनटं इथे बसू आणि मग इकडनं पुढचा प्रवास कंटिन्यू करू. इथून हार्डली आता एक अर्ध्या पाऊण तासावर आपलं गाव आहे. तर चला पहिले आता थोडंसं काहीतरी खाऊ. ऑमलेट पाव. इथे आकाश खातोय वडापाव. मागवला ऑमलेट पाव. तर फायनली आपण आता आपल्या गावाच्या एकदम जवळ आलेलो आहोत. 95% पेक्षा जास्त आपण कव्हर केलेला आहे रस्ता. नाही, आता 2-3% बाकी राहिलेला आहे. आपलं गाव एक 6-7 किलोमीटरवर आहे. आता आपल्याला मेन रस्त्यावरनं डावीकडे जायचंय, कोनोली फाटा. तेव्हा इथे लिहिलेलं आहे केळशी अजून 31 किलोमीटर आहे इथून आणि आपण आता इथून लेफ्ट घेत आहोत. चला, हा आलेला आहे कोनोली फाटा. चलो, आपण आपल्या एकदम गावाच्या जवळ आलेलो आहोत. हार्डली इथून 3 किलोमीटरवर आपलं गाव आहे. हे बघ आकाश आला गावाला. तर आपण आता गावाला पोचलेलो आहोत. आपल्या 1 किलोमीटरवर आपलं गाव आहे, तामाणे बौद्धवाडी. पहिले कोनोली गावठाण लागेल आणि मग पुढे तामाणे बौद्धवाडी. ही कोनोली बौद्धवाडी आणि इथून खाली कोनोली गावठाण आहे आणि मग तामाणे बौद्धवाडी. डायरेक्ट घेऊ ना? हा, काय काय घेते इथे? भेटतं का कुठलं? आकाशला चॉकलेट. हा, मम्मा चॉकलेट घेते. कॅडबरी आली, मम्माने कॅडबरी आणली. तर आपण आता आपल्या
तामाणे गावाला पोचत आहोत 2च मिनिटात. तो माकड बघ, वानर. तर तिथे वानर होते आंब्याच्या बागेमध्ये, फळांची नासाडी करून टाकतात. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या घरी. फायनली आपली जवळजवळ एक 200 किलोमीटर 190 किलोमीटरची जर्नी कंप्लीट झालेली आहे. प्रॉपर 190 किलोमीटर. आता थोड्याच वेळात आपली बौद्धवाडी दिसेल. हा परिसर पूर्ण. आकाश आला गावी. तर फायनली आपला प्रवास संपलेला आहे. 1510 किलोमीटरवर 1325 ने सुरुवात केलेली आणि एक्झॅक्ट 1510 म्हणजे 185 किलोमीटर प्रॉपर. 185 ते 190. तर चला आता गाडी पार्क करू आणि घरी जाऊ. आपलं गाव पोचलेलो आहोत आपण. घरी एंट्री करत आहोत. कोण आहे? काकी आहेत. आकाश एक्साइटेड झाला. तर फायनली आम्ही आमच्या गावाला पोचलो आहोत, म्हणजेच मंडणगड तामाणेला. दुपारी 1:15 वाजता पोचलो. बराच वेळ लागला कारण मुलगा होता लहान, त्यामुळे बऱ्याच वेळा ब्रेक घ्यावा लागला मध्ये. बट फायनली आता आम्ही पोचलेलो. तर हा फर्स्ट व्लॉग होता जो बाईक राईड करून आलेलो आम्ही. मोटो व्लॉग टाईपच बनवलेला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि आता पुढचे 2-3 दिवस तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत, म्हणजेच रेड्यांचे, शेतीचे किंवा शेतीची काय कामं असतात किंवा रेसिपीचे. तर चॅनलला नक्की पुढे सपोर्ट करत राहा. तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.